आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक 4 रोजी नांदेड येथील व्यंकटेश्वरा ॲग्रो एजन्सीच्या मालकाविरुद्ध बनावट औषधी विक्रीचा गुन्हा दाखल झाला होता। घाई गडबडीत आणि कोणतीही शहानिशा न करता जालन्यातील ज्या दुकानात हे बनावट औषधी सापडले त्या बस स्थानकाजवळील आनंद ॲग्रो एजन्सी या बी बियाण्याच्या दुकान मालकावर हा गुन्हा दाखल न करता ज्याने हा माल पुरवठा केला आहे त्याच्यावर हा गुन्हा दाखल कसा, असा प्रश्न शेती क्षेत्रातील आणि बी बियाणे विक्रेत्यांनी उपस्थित केला होता। EDTV न्यूजने हे प्रकरण उजेडात आणले होते। दरम्यान या संदर्भात व्यंकटेश्वरा ॲग्रो एजन्सीचे मालक सचिन कासलेवाल यांनी सांगितले की मी फक्त बियाणे विकले आहे, मी उत्पादक नाही, त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल कसा। दरम्यान या तिघांवर मी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही सचिन कासलेवाल यांनी सांगितले। हे बनावट आहे की नाही आणि हे जे जालना पोलीस स्टेशनमध्ये जे झालेलं आहे हे आहे की नाही या चौकशी कंपनीवाल्यांना केली होती का, की हे मी दिलो माझ्यापासून घेतलं की नाही, किंवा माझ्यापाशी कोणाचं बिल आहे का, मी कसं काय दिलो हे विचारलं नाही। हे योग्य नाही। आमच्याकडे लायसन्स असते विकायसाठी, माल घ्यायनं आणि विकायचं। आमच्यापाशी बिल आहे का पहिले विचारायचं होतं पोलिसांनी, पहिले आम्हाला चौकशी करायची होती, त्यानं केली नाही आणि डायरेक्ट त्यानं जे FIR केली ते योग्य नाही। कारण की जे नियम व अटी आहे त्याच्यामध्ये हे राहते की सॅम्पल काढावं लागते, पहिले ते डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे, ते फेल झाले किंवा रिसॅम्पलिंगसाठी येते, त्याच्यानंतर हे डुप्लिकेट ठरविले जाते। हे कृषीचं हे कायदा कानून आहे। न सॅम्पलिंग काढली, न काय बघितलं, न मी कुठून घेतलो ते बघितलं आणि डायरेक्ट FIR केली, हे योग्य गोष्ट नाही। आनंद ॲग्रो एजन्सी जालन्यावर काहीच न करता जिथं हे माल सापडला, महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर FIR करायची होती। मग माझ्यापाशी चौकशीला यायचं होतं, मग माझ्यापाशी काय आहे की नाही बघायचं होतं। माझ्यापाशी काय न भेटल्यावर त्यानं माझ्यावर FIR किंवा केस केलं तर चालत होतं, पण त्यानं काही नाही करता, न माझ्यापाशी आले, ना माझ्यापाशी बघितले मी कुठून घेतलो काय घेतलो, हे डायरेक्ट केली, हे योग्य गोष्ट नाही। माझ्या वकिलांनी जाऊन तिथं सदर पोलीस स्टेशन SP ऑफिस जाऊन भेट घेतली, त्यांना हे केसबद्दल विचारले की हे योग्य आहे काय, तुम्ही ज्याच्यावर केस करायची त्याच्यावर न केस करता आमच्या पार्टीवर कसं काय केस ठोकली, याचं उत्तर द्या। त्यांच्यापाशी काय उत्तरच नव्हतं, कारण की त्यांना काय माहीतच नाही, कारण की त्यांना माहीतच नाही की कृषीचं काय कायदा आहे। कायद्यानुसार ते हे करू शकत नाही, त्यांना कृषी अधिकारीला घ्यावं लागते, त्यांच्यासोबत तिथं जावं लागते आनंद ॲग्रो एजन्सीवर, त्यांचा सॅम्पल काढावं लागते, फेल आल्यावर हे सगळं होत राहतात। हे कायदा आहे। हे कायद्यामध्ये जे माझं जे यांनी केलेले आहे, आनंद ॲग्रो एजन्सी, सिंजंटाची जे लीगल टीम आणि पोलीस यांच्यामुळे माझं इज्जतीचं नावचं हे जे झालं, लय मोठा नुकसान माझ्यावर झालेला आहे। मी आणि माझं वकील या तिघांवर कोर्टात मानहानीचा दावा टाकणार आहे आणि मला SP साहेब जालन्याचे मला न्याय देतील, मला हे भरोसा आहे।